नमस्कार मित्रांनो. चा व्हिडिओ बनवण्याचं कारण परवा एका बागेमध्ये गेलो होतो. 2 वर्षाची बाग होती. साधारण छाती एवढी, डोक्या एवढी झाडं होती. त्या झाडाला त्या बिचाऱ्यांनी कल्टर सोडलं होतं मोहर येण्यासाठी. 2 वर्षाचे झाडं, त्याचा असा बुंदा पण नसणार आहे, त्याची वाढ व्यवस्थित नसणार आहे. त्यामध्ये तुम्ही फळधारणा काय घेणार आहे? झाडाला सशक्त होऊ द्या, थोडा वेळ जाऊ द्या. ही आपली साधारण 3 वर्ष ते 3.5 वर्षाची बाग आहे. कुठलंही झाड घ्या, एकदम छान व्यवस्थित डेव्हलप झालेलं आहे. झाडाला मोहर येणं किंवा फळधारणा होणं, झाड तुम्ही ज्यावेळेस कलमी झाड आणता त्यावेळेस 6 महिन्याच्या झाडाला मोहर यायला चालू होतो, फळधारणा होते. त्याचा उपयोग नसतो, त्या झाडाची तेवढी ताकद नसते बाबा आलेलं फळ तरी धरून ठेवण्याजवळ. 3-3.5 वर्षामध्ये छान झाड डेव्हलप होतं. साधारण एक 10-20 किलो जरी माल लागला झाडाला तरी झाड व्यवस्थित त्याला हँडल करू शकतं. अशा पद्धतीनं बाग डेव्हलप करा की उद्या त्याला काट्याकुट्या लावून आंबा जागवावा लागेल किंवा वाढवावं लागेल अशी गरज पडू नये. अशा पद्धतीनं झाड जर डेव्हलप झालं छान व्यवस्थित, 3-3.5 वर्ष थांबण्यास काहीच हरकत नाही आहे. फळधारणा पण चांगली होती. जेवढा तुम्ही 2-3 किलोनं माल घेणार आहेत तेच नंतरनं झाड सशक्त झालं तर 10 किलोनी 15 किलोनी चाललं तरी तुमचे सगळं जेवढे काय वर्षाची मेहनत आहे तेवढी निघून जाते. अशा पद्धतीनं आता हे 3 वर्षाचं जर झाड असेल, एवढं व्यवस्थित जर मोहर टाकलेलं असेल, प्रत्येक ब्रांचेसला मोहर आहे व्यवस्थित अगदी. लय कष्ट घेत बसायचं नाही, लय अपेक्षा करत बसायचं नाही त्या झाडाकडून. एवढं सहजासहजी होईल तेवढं करत राहायचं. मी माझे बाकीचे उद्योग बघत एवढं व्यवस्थित केलेलं आहे. जास्त मी नसतो बी इकडे. असे 3 वर्षाची झाड आहेत, 3.5 वर्षाची. फेब्रुवारीला मला वाटतं 4 वर्ष पूर्ण होतील. 3-3.5 महिने वर्षाची झाड. थोडंफार बोलण्यामध्ये जर हे गफलत होत असेल तर समजून घ्या. मी काय तज्ज्ञ नाही कुठला, जे काय समोर आहे तेवढंच मांडतोय. प्रत्येक झाडाने मोहर टाकलेला आहे, छान आहे अगदी झाड. धन्यवाद.